म्हणून म्हणले रमले फकीरीत मन माझे रमले फकीरीत माड्या हवेल्या नाही कामाच्या गुजरण करू आम्ही झोपडीत मन माझे रमले फकीरीत. अरे फकीरीत कसं आहे म्हणले माड्या आणि हवेल्या एवढा कुठं ना सांगितलं कोणी करायला. नुसती साडी झोपडी बांधली ना तरी जमते ना, त्यात काय आवड नाहीये, उलट चांगलं जमतंय. आणि उपाधी एक आमच्याकडं बानेश्वर मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये एक महात्मा यायचा सर, हरियाणाचा महात्मा होता. 6-6.5 फूट उंचीचा असं गोरा पान नाक बीक असा धारधार संन्यासी होता, ज्या म्हणजे नागा होता. सुभाषचंद्र बोस यांच्या तो आझाद हिंद सेनेमध्ये होता आणि त्याने 2 ब्रिटिश अधिकारी मारले होते आणि तो पळून गेला, ब्रिटिश धरतील म्हणून पळून गेला. नागा साधू मध्ये गेला आणि तो नागा बांधला. त्यांनी हे सगळी स्टोरी आम्हाला सांगितली होती. आम्ही त्याला जंगली बाबा म्हणायचो, सगळेच म्हणायचे, आम्हीच नाही सगळेच म्हणायचे जंगली बाबा. तर ते आपल्या इकडं बरेच रमले होते खूप, बारदरीला, रतडगाव, देवगाव इथं. तर बाबा इतके भारी होते ना, लय हुशार माणूस, सुशिक्षित असणार ते, अभ्यास होते. आणि मग आता ती इथं ते झोपडी वगैरे बांधून राहायची. पण त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, जिथं कुटिया बांधायची तिथून जर निघायची वेळ आली तर ती कुटिया जाळून मग निघायची, पिटून द्यायची. मी त्यांना विचारलं की बाबाजी आप ऐसा क्यों करते, वो कुटिया जला के निकल जाते हैं. बेटा ऐसा है कि अपने अंतकरण में भी अपने दिल में भी नहीं आना चाहिए कि मेरी कुटिया वहां है. वो कुटिया का भी तादाद में नहीं होना चाहिए, और वो तादाद में आता है अगर वो कुटिया होगी तो, और कुटिया से नहीं होगी तो कैसे तादाद में आ जाएगा. तर ती इथं राहत होते. आणि मग आम्ही भजन बिजन म्हणायचो म्हणून त्यांनी आमच्याकडे एक हार्मोनियम सुद्धा आणला होता, सगळं साहित्य होतं. तर एक दिवस होळीचं होतं सगळं चालू आणि गावामध्ये होळी पेटवलेली, गावात आरडाओरडा चालला. आम्ही तिथेच होतो बाबाजीजवळ. बाबाजी म्हणले वो क्या चल रहा है गांव में, कि कैसा शोर है वो. तो मैंने बाबाजी अभी आज होली है ना, तो वो होली का त्योहार है और सब लोग होली मना रहे हैं. अरे ये गृहस्थी लोग काय की होली मनाते हैं, घर के बाहर आते और फिर होली मनाते हैं, घर में मनाओ. तुकाराम महाराजांनी म्हणले की बाबा जाळोनी संसार बैसुला अंगणी. कबीर महाराज तेच म्हणले, खडा कबीरा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फुके अपने हाथ चलो हमारे साथ. हा. आणि बाबाजी तशीच होते. बाबाजीने काय केलं, आम्ही 2-4 होतो तिथं. तर बाबाजी म्हणले साधू की होली कभी देखी के तूने. नाही, आज देखणे काय. मला जरा डाऊट झाला, नाही काहीतरी कुठं ना होईल काही. तर मी काय बोला ना, अरे क्यों बोलता क्यों नाही, साधू की होली देखनी क्या. देखेंगे. लाव माचीस. ती माचीस घेतली, पेटवली, दिली झोपडीवर ठेवून. आम्ही ओरडतो बाबा ही काही होळी आहे का बाबा, चिमटे से सर फोड़ देंगा, होली मनाने की है. सगळी झोपडी जळून गेली. महाराज त्यांनी कोणाच हे केलं आणि त्याच क्षणी निघून गेले ते, त्याच क्षणी निघून गेले. हे काय आहे तर हे आनंदमय कोशाशी बी तादात मी नाही, कशाची तादात मी नाही. याला म्हणतात साधू. तर म्हणतात की हे सगळं कसं आहे तर हे नैसर्गिक आहे. बघा मग पूर्वपक्षी असे म्हणाला होता की तादात्म्याने प्रतिती येण्याकरता प्रमाजन्य ज्ञानाचे संस्कारच नाहीत तर अध्यास कसा होईल. पूर्वपक्षाचं थोडंसं हे होतं, म्हणणं असं होतं की जर अध्यासाचे संस्कार प्रमाजन्य संस्कार पाहिजे म्हणजे यथार्थ पाहिजेत तर ते अध्यास होतो, नाही तर अध्यास होतो नाही. कसं काय होईल असं त्याचं म्हणणं होतं. तर त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. ते उत्तर त्यांनी असं दिलं, मिथ्या प्रत्ययजन्य संस्कार असले तरी अध्यास होऊ शकतो. अध्यास होण्याकरता संस्कारच पाहिजेत, असं हे संस्कार पाहिजेत असे मान्य आहे. पण ते सत्य पदार्थाचे पाहिजेत असे काही नाही. मिथ्या ज्ञानाच्या संस्कारानेही अध्यास होऊ शकतो.
सत्य ज्ञानजन्य संस्कारच पाहिजेत असं काही नाही. मिथ्या ज्ञानजन्य संस्काराने बी अध्यास होतो. आता माऊलींनी वर्णन केले, माऊली होतात निलिमा अंबरी, निलिमा अंबरी मृग तृष्णा लहरी, वावची फरारी वाव झाले. आकाश निळं दिसतं पण ते खरोखर निळं आहे का? नाहीये, निळं नाही, त्याला रंगच नाही ना. अवकाश आहे म्हणजे पोकळी आहे, पोकळीला कुठं रंग, तुमची वृत्ती त्याच्या पुढे जात नाही म्हणून तुम्हाला तिथं निळं दिसतं. विमानात बसून पाहिलं 40,000 फूट उंच जातो विमान, 40,000 फूट उंचीवर गेल्यानंतर बाहेर डोकावून बघितलं खिडकीतून तर ते निळच दिसतंय तिथे. म्हणून हे किती लांब आहे? अहो त्याला गणित नाही ना, त्याला काय कसं शक्य आहे? तर तो अध्यास आहे, तो अध्यास आहे. माऊलींनी किती वर्ग म्हणजे 700 वर्षापूर्वी माझ्या डोक्यात ती कल्पना विषय आहे का नाही की माऊलीचे सगळे हे दृष्टांत लिहून काढायचे. लय सुंदर आहे, सगळे दृष्टांत फार सुंदर आहे. माऊली निलिमा अंबरी मृग तृष्णा लहरी म्हणजे हे त्याला काय म्हणतो मृगजळ. ते मृगजळ बी तसंच आहे, प्रत्यक्ष तिथे गेलं तर नसतंय. मग मिथ्या ज्ञानजन्य संस्कार आहे की नाही? आता त्याच्या अगोदर तुम्ही खरं पाणी पाहिलेलं असतं, पण कधी कधी असं होतं की जे तुम्ही बघितलेलं पण नाही तरीही त्याचा संस्कार होतो, तरी त्याचा अध्यास होतो, तरी त्याचा अध्यास होतो. उदाहरण जर तुम्हाला सांगितलं तर स्थाणू पुरुष आहे, एखादं लाकूड आहे तुटलेलं पडलेलं, त्याच्यावर तुम्हाला काही पण वाटतं आहे की नाही, काही पण वाटू शकतं. आणि अशा अनेक गोष्टी आहेत की मिथ्या वस्तू. आता समजा स्वप्न पडलं, स्वप्नात कधी कधी आपण जे बघितलेलं नसतं ते बी दिसतं. मग आता तिथं सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कारच नाहीत ना, तरी दिसतं, पण तरी दिसतं ते, कारण तो अध्यास आहे. त्या म्हणतात की मिथ्या ज्ञानाच्या संस्काराने पण अध्यास होऊ शकतो. यावर पूर्व पक्षी म्हणेल, प्रथम मिथ्या पदार्थाची प्रतीती अध्यस्त रूपाने येणार व नंतर मिथ्या ज्ञान होणार, हा परस्पराश्रय दोष आहे. जसा बीजांकुरात परस्पराश्रय दोष आहे. मग तो म्हणतो, पूर्व पक्षी काय म्हणतो की जर पहिल्यांदा प्रथम मिथ्या पदार्थाची प्रतीती येणार अध्यस्त रूपाने आणि नंतर मग ते मिथ्या आहे म्हणून कळणार, मग हा दोष नाही का म्हणले? हा दोष आहे. म्हणजे बीजांकुरामध्ये जसा दोष आहे तसा हा दोष आहे. म्हणजे कसा? तर त्याचं उत्तर, बीजांकुरात जसे अनादित्व मानले म्हणजे परस्पराश्रय दोष येत नाही. झाड आधी का बी आधी असा तो त्याच्यात सांगता येत नाही ना, कोणता आधी आहे, कोंबडी आधी का ते अंडा आधी, असे प्रश्न येतात. मग आता त्याचं सांगता न आल्यामुळे त्याला काय म्हणायचं असतं, अनादी आहे. बीज आधी का त्याचा वृक्ष आधी हे सांगता येत नाही वृक्ष बीज न्यायाने, म्हणून त्याला म्हणायचं की ते अनादित्वात आहे, ते अनादी आहे. मग आता बघा, बीजांकुरात जसे अनादित्व मानले म्हणजे परस्पराश्रय दोष येत नाही, मग परस्पराश्रय दोष येत नाहीत. तसे नैसर्गिकोयम लोकव्यवहारा म्हणण्याने परस्पराश्रय दोष येत नाही. नैसर्गिकोयम लोकव्यवहारा, हे नैसर्गिक आहे आणि लोकव्यवहार आहे असं म्हटल्यानंतर तो दोष येत नाही, हे सिद्ध होते. तेव्हा पूर्व अध्यास हा उत्तर अध्यासाच कारण आहे. पहिला जो अध्यास आहे तो उत्तर अध्यासाला कारण आहे. पूर्व जन्म उत्तर जन्माच्या काळाला कारणीभूत आहे. पूर्व कर्म पुढच्या उत्तर फलाला कारणीभूत आहे. सार गोष्ट याप्रमाणे येथे आचार्यांनी ज्ञानी पुरुषाचा अनुभव गृहीत धरला नसून लोकव्यवहाराचे प्रत्यक्ष हेच गृहीत धरलेला आहे. ज्ञानी पुरुषाचा त्यांनी इथे विचार मांडलेला नाही, त्यांनी विचार मांडलाय तो लोकव्यवहारातला विचार मांडला. कारण शास्त्र देखील अविद्यावानालाच विषय करते. शास्त्र अविद्यावानालाच विषय करते. ज्याला कळत नाही त्याला सांगावं लागतं ना. ज्याला कळत नाही त्याला सांगत काय म्हणजे, ज्याचं पोट भरलं त्याला काय खाऊ घालणं मजा आहे. ज्याला उपाशी आहे, ज्याला भूक लागली त्यालाच महत्व आहे. ज्ञानवानाला विषय करीत नाही, ज्ञानवानाला ते विषय करत नाही आणि करू पण नाही. वृथा म्हणजे ते त्याला काय समुद्रावर मोकार पाऊस पडून काय उपयोग आहे त्याचा? उपयोगच नाही. आता अध्यासाचे लक्षण काय अशी पूर्वपक्ष शंका करतो. कोयमाध्यासो नामेती म्हणजे अध्यास म्हणजे काय? त्यावर आचार्य उत्तर देतात, स्मृतिरूपः परत्र पूर्वद्रष्टावभासः. स्मृतिरूपः परत्र पूर्वद्रष्टावभासः. स्मृतिरूप म्हणजे स्मृती सदृश्य, पर अशी शुक्ती, त्यावर पूर्वदृष्ट म्हणजे पूर्वी पाहिलेले रजताचा अवभास म्हणजे प्रतीती येणे, यालाच अध्यास म्हणतात.
याला अध्यास म्हणतात. याचा विस्तार पुष्कळ केलेला आहे त्यांनी पुढे. तर मग तो त्याचा राहिलेला जो विस्तार आहे तो आपण पुढच्या पाठामध्ये बघूया. झालेली सेवा माऊलीच्या चरणी समर्पित करतो. तुम्हा सर्व संत सज्जनांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो आणि जाता जाता एक विनंती करतो. आमचं जे दिंडी नावाचं चॅनल आहे त्या चॅनलवर आपण काय केलेलं आहे, अध्यात्मातले सगळे विषय जवळजवळ हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं शास्त्रचिंतनही आहे. आता ब्रह्मसूत्र चालू आहे. त्याचप्रमाणे अगोदर विचारसागर पण त्याच्यामध्ये आहे. विचार चंद्रोदय आहे, विवेक सिंधू आहे, सगळं असं आहे. तेव्हा आमचे दिंडी नावाचं जे यूट्यूबचं चॅनल आहे ते आपण कृपया सबस्क्राईब करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर इतरांना पण ते सबस्क्राईब करायला सांगा. तुमच्या मित्रमंडळींना पण ते द्या. कारण अध्यात्माचा प्रचार करणं हे आमचं एकट्याचं काम नाही, हे सगळ्यांचं आहे. नोहे एकल्याचा खेळ म्हणूनही जन्मिला हा मेळ. आपण सगळ्यांनी मिळून अध्यात्माचा त्या ठिकाणी प्रचार करायचा आहे. तेव्हा तेवढी गोष्ट आपण त्या ठिकाणी कराल अशी मी आशा करतो. या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी.